श्रीराम. साधक हो, सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्य परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे लिखित श्री महाराजांनी बाबांना असे घडविले या आठवणी स्वरूपातील पुस्तकाचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे सांगतात, 1963 साल, त्यावेळी महाराजांना जाऊन 50 वर्ष झालेली होती. 50 वर्ष पूर्ण झाली होती म्हणून गोंदवल्याला मोठा उत्सव झाला. तात्यासाहेब होतेच त्यावेळी. मोठ्या प्रमाणावर उत्सव झाला. त्या उत्सवाचं स्मरण म्हणून केशवरावांनी काय सोडलं तर कुठल्याही रिसेप्शनला इतप्पर जायचं नाही. लग्न समारंभाच्या रिसेप्शनला जायचं नाही हे पहिलं. आणि दुसरं कुठलीही जरी पत्र आली तरी त्याला उत्तर लिहायचं नाही हे ठरवून टाकलं. पक्क ठरवलं आणि त्याप्रमाणे ते वागायला लागले. आता हे काय सोपं आहे का? मी त्यांना विचारलं, तुम्ही हा निश्चय का केलात? ते काय म्हणाले, बापूसाहेब, अहो याच्यात फार वेळ जातो. एक रिसेप्शन म्हणजे 2 दिवस आधी काय आहेर द्यायचा ही कटकट. त्याच्याकडून मागे काय आहेर आला होता त्याप्रमाणे द्यायला पाहिजे. 1760 भानगडी असा काही वेळ जातो. ते मुळातच काढून टाकलं की रिसेप्शनला जायचंच नाही म्हणून मी ते केलं. आणि पत्र लिहिण्यातसुद्धा फार वेळ जात असे. माझं साधन लटकं पडायला लागलं. मला ते नकोय म्हणून पत्रही बंद केली. आणि आम्हाला कळलं ते की यांनी असा निश्चय केलेला आहे. 3-4 महिने झाल्यावर मला तो निर्धार बरा वाटला. तशी मी तात्यासाहेबांना काय म्हटलं, तात्यासाहेब, केशवरावांनी काय हा सुरेख निर्धार केलेला आहे, मी करू का तो? हे मी तात्यासाहेबांना म्हटलं. केशवरावांना म्हणू शकत नव्हतो तेव्हा. मी करू का तो? मला बरा वाटला तो. तशी मला अशी गोड कानपिचकी दिली तात्यासाहेबांनी, आपण ऐका. मोर नाचतो म्हणून लांडोरीनं नाचू नये असा त्या कानपिचकीचा अर्थ आहे. मला म्हणाले, वा सोन्या बापू, चांगला आहे विचार. असू द्या हो. आता तू बँकेत आहेस ना? तू वरून 3रा आहेस. टॉपपासून 3ऱ्या पोझिशनला आहेस आणि पगारही भरपूर आहे. प्रपंचाची जेवढी गरज आहे त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पगार आहे. मी म्हणालो, हो आहे. बरं, हे जरी इतकं असलं तरी वरची जागा अजून मिळावी असं वाटतं की नाही? असं मला म्हणाले. मी याला उत्तर अलबत म्हणून दिलं. हो, आतच होतं ते. अलबत म्हटलं तर म्हणाले, अलबत आहे ना. याचा अर्थ आपल्याला प्रपंच हा आवडीचा विषय आहे आणि परमार्थ हा सवडीचा आहे. मग आपण या भानगडीत पडू नये. एक लक्षात ठेवावं, तुला त्याचं अनुकरणच करायचंय ना, तर कोणत्या गोष्टीचं अनुकरण करायचं ते बघ. हे रिसेप्शनला न जाणं वगैरे म्हणजे नुसती नक्कल होईल. केशवराव साधनेत स्वतःशी अत्यंत कठोर आहेत. लाड नाहीत. साधन व्हायचं म्हणजे व्हायचंच. त्यावेळी 4 तास जप म्हणजे तो व्हायलाच पाहिजे. आम्हाला जरा अंग मोडून आलं की भरून काढू पुढल्या दिवशी कधीतरी. आज तर मजा मारू. केशवराव जसे साधनेत कठोर आहेत तसं कठोर व्हायचा अभ्यास आधी करावा आणि तो जर साधला तर मग पुढलं हे बघू. नाहीतर काय होईल? नक्कल होईल नुसती. त्यामुळे नातलग तुटून जातील. काय मिळेल? काही फायदा होणार नाही. साधन तर व्हायचंच नाही आणि नातलगांची संबंध सहानुभूती गमावून बसशील. तेव्हा मी म्हटलं, तात्यासाहेब, नक्कल आणि अनुकरण याच्यात फरक कोणता? तेव्हा पटकन म्हणाले, सांगतो. लोकमान्य टिळक सुपारी खात होते म्हणून आपण सुपारी खायची ही नक्कल. पण लोकमान्य टिळक आपल्या देशाला स्वराज्य मिळविण्याकरता प्राणापलीकडे झगडत होते. तसा आपण काही प्रयत्न करायचा हे त्यांचं अनुकरण होईल. तेव्हा अनुकरण कोणतं आणि नक्कल कोणाची हे त्यांनी मला बरोबर सांगितलं. तेव्हा ते म्हणाले, आपण आपल्या साधनेमध्ये स्वतःसाठी कठोर होऊ. ते झालं की पुढचं बघू. आणि केशवरावांनी हे व्रत अजून चालवलेलं आहे. माझ्याकडे कुणी आलं की ते म्हणतात, आम्ही त्यांना पत्र लिहितो. म्हटलं, तुम्ही पत्र लिहा, उत्तर यायचं नाही. आणि तसं ते येतही नाही.
केशवरावांनी ते ठरवून टाकलंय असा तो प्रसंग. असो. साधक हो, महाराज अत्यंत दयासिंधू होते, म्हणजे देहातही दयासिंधू आणि अवतारातही दयासिंधू. कितीही झालं तरी ती दया अशी ती ओसंडत असायची. सगळ्यांना याचा अनुभव यायचा. तेव्हा परमपूज्य बाबांनी श्री महाराजांना विचारलं, महाराज, एवढं दयासिंधुत्व येतं कसं? त्यावर महाराजांनी त्यांना काय उत्तर दिलं हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनीलदादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.